मगाशी मी सांगितलं तुम्हाला तसं समृद्धी महामार्ग, आपला अटल सेतू, कोस्टल हायवे, काय काम चालू होतं? मुंबईतले रस्ते खड्डे सगळीकडे पडले होते. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे, जगभरातले लोक येतात. अरे तिथे काय कशी मुंबई पाहिजे? तुम्ही सगळं बंद केलं होतं. इगोमुळे केंद्र सरकारकडून तुम्ही मदत मागत नव्हता. इगोमुळे तुम्ही अनेक प्रकल्प बंद पाडले. मेट्रो 3 सारखा प्रकल्पाची तुम्ही चौकशी लावत होता. मी सांगितलं हा प्रकल्प 30-40 लाख लोकांना प्रवास देणार आहे, दिलासा देणार आहे. मग आम्ही जे काम सुरू केलं गेल्या आता 2 वर्षही नाही झाली. आज आमचे निर्णय बघा. शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतले. 6,000 केंद्राचे, 6,000 आमचे, 12,000 रुपये थेट बँकेच्या त्यांच्या डीबीटी, 1 रुपयात पीक विमा योजना, महिला सक्षमीकरण, लेक लाडकी लखपती. किती निर्णय घेतले आम्ही, शासन आपल्या दारी. आज सगळीकडे प्रकल्प सुरू आहेत. सगळीकडे देशामध्ये नंबर 1 चे प्रकल्प आज महाराष्ट्रात सुरू आहे. याचा मला अभिमान आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये आपण मागे गेलो होतो, पुन्हा परत पहिल्या नंबरवर आलो. मग लोक कोणाला वोट करणार? घरी बसलेल्या ना, शिव्या शाप देणाऱ्यांना की काम करणाऱ्यांना? सर, मग सगळं काम व्यवस्थित सुरू होतं. लोकांनी तुमचं आणि भाजपचं समीकरण सुद्धा स्वीकारलेलं होतं. तुमची भूमिका सुद्धा लोकांना एक वेळ मान्य केली. पण असं सगळं सुरू असताना अजित पवारांची एंट्री ही थोडीशी लोकांना म्हणजे असं दचकल्यासारखं झालं, किंवा हे कशासाठी हा प्रश्न अनेकांना पडला. त्याबद्दल देवेंद्रजींनी उत्तर दिलंय की आमची युती आहे, जी वैचारिक युती आहे, शिवसेना भाजपची 25 वर्षाची आमची वैचारिक युती आहे. आणि अजितदादांची एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे, पॉलिटिकल अलायन्स, ते त्यांनी जाहीर केले. उशिरा आले ते नाही, आता आलेत ना, आलेत. त्यांचं स्वागत आम्ही केले. मोदीजींचं नेतृत्व, मोदीजींचं विकासाचा विजन, राज्यामध्ये जी थांबलेली कामं तेही होते अगोदरच्या सरकारमध्ये, ती सगळी आम्ही फटाफट सुरू केली. सिंचनाचे प्रकल्प 3-4 प्रकल्प फक्त 2.5 वर्षात केले. आम्ही 122 प्रकल्प केले 2 वर्षाच्या आत. अजून 2 वर्ष कंप्लीट नाही झाली, 2.25 वर्षामध्ये आम्ही केलंय. आज काय काय निर्णय घेतले आम्ही, एकावर एक निर्णय घेतले. थप्पी लागली आहे. मग लोक आज जे आम्हाला भेटतात सभांमधून, त्यांचं जे काय एक्सप्रेशन आहे, त्यांचा प्रतिसाद आहे, त्यावरून कळत आहे. नाही तर आम्ही जर चूक केली असती, चुकीचा निर्णय घेतला असता, तर लोक आमच्याकडे पाठ फिरवली असती लोकांनी. एक महाराष्ट्रातला धगधगता विषय आहे सर, त्याच्याबद्दल आपण बोलायला हवं. विशेषतः आपण जेव्हा मराठवाड्यात चाललोय तेव्हा त्याच्याबद्दल तर प्रकर्षानं बोललंच पाहिजे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहे. तो तुमच्याकडून खूप सकारात्मकरित्या आशेनं पाहतोय. त्याच्याबद्दलचे अनेक निर्णय तुम्ही घेतले, पण तरी सुद्धा ती धग आजही मराठवाड्यात कमी आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या नंतर ती धग अजून कायम आपल्याला दिसतेय. मराठा समाजाला तुम्ही कसं आश्वस्त कराल, जो विश्वास तुमच्यावर त्यांनी दाखवलाय? खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका सरकारची होती. अगोदरच्या सरकारमध्ये देखील मी होतो, देवेंद्रजी होते मुख्यमंत्री, त्याही वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये टिकवलं. सुप्रीम कोर्टामध्ये दुर्दैवाने सरकार बदलल्यानंतर ते रद्द झालं. त्यानंतर आम्ही आता 2.5 वर्षात काही करू शकलो नाही, कारण आमच्या हातात काही नव्हतं. पण जसं आमचं सरकार आलं तसं आम्ही आयोगाचं पुनर्गठन केलं, एम्पिरिकल डेटा गोळा केला, एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्व्हे केला. 2-3 लाख लोक दररोज तिथे सर्व्हे करत होते. आणि जे सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं, मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे हे सिद्ध करा. आणि मग कुणाची कच्ची घरं आहेत, कोण मोलमजुरी करतो, घरकाम करतो, माताडी काम करतो, आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत, ऊसतोड कर्मचारी आहेत, सगळं डिटेल काढला. आणि त्या डिटेल सर्व्हेमुळे आज आम्ही मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण दिलं 10%. मी जाहीर शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची की मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. इतर समाजाला ओबीसी, इतर समाजाला धक्का न लावता ते आम्ही पूर्ण केलं. आज कोर्टामध्ये ज्यांनी कधीही आरक्षण दिलं नाही त्यांनी वंचित ठेवलं. आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा समाजाचा फक्त आणि फक्त वापर करून घेतला. मोठमोठे नेते झाले, सत्ताधीश झाले, सरकारमध्ये आले, सरकार बनवलं, परंतु मराठा समाजाला तसाच वंचित ठेवलं.
का? तुमच्याकडे संधी होती, तुम्ही तेव्हा ती दिली नाही, आणि आम्ही दिल्यानंतर तुम्ही म्हणता हे टिकणार कसं? अरे का टिकणार नाही हे सांगा आम्हाला, आम्ही टिकणार कसं आम्ही हे सांगतो. कारण आताचं जे आरक्षण आहे ते कोर्टात काही लोक गेली आहेत, परंतु कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही. आज त्यांना लाभ मिळण्याची सुरुवात झालेली आहे, आणि हा जे मराठा आरक्षण आम्ही दिलंय ते पूर्ण कायद्याच्या चौकटीत बसवून टिकणारं आरक्षण. पण ते अध्यादेशावर अडून बसले. नाही, आणि दुसरी गोष्ट, कुणबी प्रमाणपत्र हा निर्णय होता, पण कुणबी प्रमाणपत्र दिले जात नव्हते मराठवाड्यात. जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली. जस्टिस शिंदे कमिटीने पण खूप मोठं काम केलं. मनोज जरांगे पाटील त्यांनी त्यांचे आभार देखील मानलेले आहेत. जस्टिस शिंदे कमिटीवर त्यांनी विश्वास देखील दाखवलेला आहे. मग जस्टिस शिंदे कमिटी आणि आमचं शासन, सर्व लोक याच्यामध्ये काम करून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आम्ही घेतला, आणि कुणबी प्रमाणपत्र दिले. जे कधीच मिळत नव्हते, तेलंगणापर्यंत पाठवलं. तिथले देखील काही रिपोर्ट्स आहेत, काही तिथले पुरावे आहेत, ते गोळा करून म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा देखील निर्णय, आणि दिले देखील सरकारने आज. आणि म्हणून जे आज टीका करतायत त्यांनी स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघायला पाहिजे की आम्ही काय केलं. जेव्हा आमच्याकडे संधी होती त्यावेळेस आम्ही संधी दिली नाही, संधीचं सोनं केलं नाही, या मराठा समाजाला असाच वंचित ठेवलंय. आणि म्हणून मराठा समाज सुटणे त्यांनी विचार केला पाहिजे, आपलं कोण आणि परकं कोण. त्यामुळे जे मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीमध्ये त्यांना देखील काही लोक काही तटस्थ भूमिका घेतली. त्यांचा लढा हा सामाजिक लढा आहे, समाजाला न्याय देण्यासाठी, म्हणून तर सरकार त्यांना मदत करते. राजकीय लढा असता तर मग. पण आरोप असाय जरा ना की मनोज जरांगेच्या पाठीशी तुम्हीच आहात म्हणून मी चांगल्या कार्यकर्त्याच्या मागे नेहमी उभा राहतो. एवढी डेअरिंग कोण करेल, एवढे धाडस कोण करेल जाहीरपणे बोलण्याचं? इतर समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय कोणी दिला? आज कुणबी प्रमाणपत्र, मराठा समाज 10% आरक्षण, याचा लाभ आता घ्यायला. दुसरी गोष्ट जे अध्यादेश आपण म्हणालो त्याच्यावर काम चालू आहे, अध्यादेशाची अंमलबजावणी होईल, त्याच्यावर काम चालू आहे. त्याच्यावर जे आक्षेप आलेले आहेत त्याची स्क्रुटिनी चालू आहे, छाननी चालू आहे, आणि सरकार प्रत्येक बाबीमध्ये पॉझिटिव्ह आहे. सर, एक राजकीय आरोप राहिला, काही गुन्हे जे दाखल झालेले आहेत, काही मनोज जरांगे पाटील यांना अपरोक्ष काही लोकांनी काही घटना केलेल्या आहेत. आज त्याचा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. कायदा हातात घेण्याचं त्यांनी कुणालाही सांगितलंय, कुणी कायदा हातात घेऊ नका. मग अशा वेळेस जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्याची ग्रॅव्हिटी बघून ते गुन्हे देखील आम्ही सरकार मागे घेईल. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं ठीक आहे, पण जाळपोळ करणं, आज माणसांवर हल्ला करणं, हे तर राज्यामध्ये कुणालाच करता येणार नाही. आणि म्हणून कायदा सुव्यवस्था राखणं, अबाधित राखणे सर्व जनतेच्या दृष्टीने हिताच आहे. त्यामुळे सरकार आकसाने सूडबुद्धीने कुठल्याही कुणावरही कारवाई करणार नाही. कारवाईचा मुद्दा आला म्हणून वेगळ्या पद्धतीने राजकीय देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू होता. आणखी काही भाजपचे नेते होते, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न सुरू होता. हे खरं आहे? 100% खरं आहे. कारण मलाच स्वतःलाच या गोष्टीची माहिती दिली होती. आणि एक तो गिरीश महाजन, इथला प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, हे तर होतेच, आणि देवेंद्र फडणवीसांचं पण त्याच्यामध्ये नाव घेतलं होतं. म्हणजे यांना अटक झाली तर भाजप बॅकफुटला जाईल, आणि भारतीय जनता पक्षातले काही लोक या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये फोडायचे, त्यांच्यावर प्रेशर टाकायचं, त्यांना टॉर्चर करायचं. ही सगळी राजनीती आणि कारस्थान होतं. एवढं करून ते थांबले नाही, आणि आपल्याच लोकांना देखील नाउमेद करायचं, आपल्या लोकांना देखील राजकारणातून संपवण्याचं कारस्थान जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेस मग आम्ही हा निर्णय घेतला. सर, हे आनंद दिघेंच्या बद्दल पण झालं. आनंद दिघे साहेबांचा देखील त्यांची लोकप्रियता आणि एक त्यांचं संघटन कौशल्य हे सारखं सलत होतं मनामध्ये, आणि म्हणून त्यांना त्या पदावरून काढण्याचा देखील निर्णय जवळपास घेतला होता. त्याचे साक्षीदार माझ्याकडे आहे. पण आनंद दिघेजींना हात लावला, त्यांचं पद काढलं तर काय होईल याची भीती होती. परंतु असे जे दिघे साहेबांसारखे कर्मठ कार्यकर्ते, हजारो लाखो लोकांचे पोसिंदे
यांचं खच्चीकरण करून काय पक्ष वाढणार? राज ठाकरेंच्या बद्दल ते झालं. त्यांच्याबद्दल ते काय मागत होते? जिकडे शिवसेना नाही, बाळासाहेब म्हणाले त्यांना देऊया, परंतु शिवसेना जिकडे नाही तिथे वाढवण्याची संधी देणं हे पक्षाच्या हिताचं असतं. परंतु स्वहित समोर, दुसऱ्या म्हणजे स्वतःच्या स्वार्थासमोर इनसिक्युरिटी, म्हणजे राज ठाकरेंना काही भाग दिला तर ते मोठं काम करतील आणि पक्षामध्ये दबदबा निर्माण करतील. असे नेते पक्ष मोठा करू शकत. पण राज ठाकरे आपल्या शिवसेनेमध्ये येतील आणि पक्षप्रमुख होतील अशा प्रकारच्या काही वावड्यामध्ये त्यांनी तर त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. पण तुमचं आणि राज ठाकरेंचे संबंध खूप चांगले आहेत. आता त्यांनी मदत सुद्धा तुम्हाला केली, संवाद तुमचा खूप चांगला आहे. शिवसेनेत असताना सुद्धा संवाद चांगला होता. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंमधले बेसिक फरक काय? शिवसेनेत असताना आमचे संबंध होते, पण ते आम्हाला दाखवता येत नव्हते. हे काय कसं आहे, याच्यामध्ये राजकारणामध्ये मोठं मन ठेवावं लागतं. ते कोत्या मन ठेवून चालत नाही, कद्रू वृत्ती ठेवून जात नाही. राज ठाकरे आणि त्यांच्यामध्ये एवढाच फरक आहे की राज ठाकरे मोकळ्या मनाचे आहेत. जे आहे ते मोकळं ढोकळं आहे, मोकळं ढाकळं आहे बोलणं, पण यांचं पोटात एक या सगळ्या गोष्टी आहेत. सर, मी 5 व्यक्तीची नावं घेणार आहे. मला वाटतं एका वाक्यात त्या व्यक्तीचं तुमच्या मनातलं चित्र त्याच्यातून तुम्ही सांगावं अशी माझी अपेक्षा आहे. पहिलं नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. विकास पुरुष, देशाला पुढे नेणारा, महासत्तेकडे नेणारा, 10 वर्षात एकही सुट्टी न घेणारा, बेदाग असा प्रधानमंत्री. देवेंद्र फडणवीस. एक कुशल जे विजन असलेला नेता, ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी अनेक कामं त्या काळात केली. दुर्दैवाने यांनी बंद केली, ती आम्ही आमचं सरकार आल्यावर सुरू केली. म्हणजे लोकांच्या हितासाठी निर्णय घेणारा एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. आज ते उपमुख्यमंत्री, आम्ही सोबत काम करतोय ऍज अ टीम. आमचा उद्देश एवढाच, सरकारचा फायदा जनतेला. अजित पवार पण सकाळी उठून लवकर काम करणार आहे आणि त्यांचा रोकटोक स्वभाव आहे. कोटात एक असं काही नाही त्यांचं. मोकळ्या मनाचा माणूस आहे. उद्धव ठाकरे. होणार. उद्धव ठाकरे.